नमस्कार. भारत माता की जय. वंदे मातरम. कसे आहात सर्व? आज पुन्हा एकदा आपण नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्रित आहोत. विषयही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि गंभीरही आहे. कशा पद्धतीने कुठलेही विषय आपण हाताळले पाहिजेत, कशा पद्धतीने कुठलीही गोष्ट आपण साजरी केली पाहिजेत, त्याबद्दल काही धर्माने, काही समाजाने चालीरीती, रूढी परंपरा आपल्याला घालून दिलेल्या आहेत. खूप दिवसाचा नियोजन होतं की आपल्यासोबत संवाद साधावा आणि एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करावी. तर त्या निमित्तानं आज त्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार. जय श्रीराम, हरिओम, भारत माता की जय, वंदे मातरम. आजचा जो विषय आहे तो एक महत्त्वाचा नवीन विषय म्हणजे वाढदिवस. आता हा जो वाढदिवस आहे, वाढदिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये 1 वर्ष पालटून गेल्याच्या नंतर पुन्हा तो येतोच आहे. आणि वाढदिवस प्रत्येक जणाला साजरा करावासा वाटतो आणि तो केला सुद्धा पाहिजे, त्यात काही शंका नाही. वास्तविक पाहता वाढदिवस जर आपण म्हणतो तसा जर एक गंभीरतेने जर आपण विचार केला तर नक्की तो वाढदिवस नसून आपल्या आयुष्यातला थोडासा तो घटदिवस आहे. कारण की आपण मोठे मोठे होत जातो. आपलं आयुष्य आपलं आयुष्यमान म्हणजे आपलं वय वाढत वाढत जातं. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत आहे सर्वांना, सर्वजण आपण ज्ञात आहात की ज्या व्यक्तीचा जन्म आहे त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा निश्चित आहे. आणि जन्मापासून जसं जसं आपण पुढे पुढे जात राहतो तशी ती बाल्यावस्था, प्रौढावस्था, त्यानंतर वृद्धावस्था अशा प्रकारच्या अवस्थेमधून तो प्रवास करत जात असतो. त्या पद्धतीने तो जीवनक्रम आहे, यात काही शंका नाही. परंतु वाढदिवस सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये येणारे महत्त्वाचे असतात. त्या पद्धतीने तसे तसे ते साजरे केले जातात. आता मी आपल्यासोबत जो संवाद साधणार आहे साधारण ते माझं वैयक्तिक मत असू शकते, यात काही दुमत नाही. पण काही आपले जे भारतीय वैदिक सनातन परंपरा आहे, त्यानंतर आपले काही ऋषी मुनी, साधू संत, समाजसुधारक यांनी कशा पद्धतीने वाढदिवस आपण केले पाहिजे त्या बाबतीतले काही नियम सांगितले आणि ते माझ्या कानावर आले. ते मी तुमच्यासोबत त्या ठिकाणी विशद करतो. वास्तविक पाहता वाढदिवस हे आपण अशा पद्धतीने साजरे केले पाहिजे की सकाळी प्रातःसमयी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नानादी कर्म करून सर्वात पहिले सर्वशक्तिमान भगवंताच्या चरणी आपण लीन झालो पाहिजे. त्यांना आपल्या सुदृढ निरोगी आयुष्याच्या करता आशीर्वाद मागले पाहिजेत. त्यानंतर आपल्या घरामधील असणारे थोर वृद्ध आजी आजोबा असतील, आई वडील असतील, आणखी कोणी काका काकू वगैरे कोणी असतील तर त्यांचे आशीर्वाद आपण सर्वप्रथम घेतले पाहिजेत. आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्या वाढदिवसाचा असणाऱ्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. त्यानंतर मग दिवसभर आपल्याकडे जर सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील वगैरे तर काही गरजू व्यक्तींना काही वस्त्र, अन्न किंवा काही वस्तूंचं दान दिलं पाहिजे. काही समाजोपयोगी, काही बुद्धिवर्धक, काही मुलांसाठी, युवकांसाठी वगैरे आपण त्या पद्धतीने कार्यक्रम आयोजन केलं पाहिजेत आणि त्यामध्येही सहभाग आपण घेतला पाहिजेत. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढदिवस करणे हे गरजेचं आहे. त्यासोबत आता आम्ही गेल्या 3 वर्ष पूर्ण करून 4थ्या वर्षामध्ये मंगरुळनाथ शहरामधील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामध्ये असणारं जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये आमचा सकाळी 5 ते 6:30 वाजेपर्यंत सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क योग प्राणायाम वर्ग सुरू असतो. आम्ही त्या योगवर्गामध्ये ज्या ज्या योग साधकांचा वाढदिवस आहे ज्या दिवशी, सोबतच त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या दिवशी त्या व्यक्तीचा वाढदिवस आम्ही सकाळी होम हवन यज्ञ करून उद्यानामध्ये करतो. कशा पद्धतीने की एक होमपात्र आहे, ज्याचा वाढदिवस आहे ते सर्वजण आपापल्या समिधा काय लागतात ते त्या ठिकाणी उपलब्ध करतात. आणि मग गायत्री मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहे, सोबत त्यांचा गुरुमंत्र आहे आणि काय जे असेल म्हणून ते सगळे त्या ठिकाणी
जे मंत्र आहुत्या टाकतात, आम्ही सगळे योग साधक सगळेजण आम्ही योग साधना करतो आणि मग नंतर शेवटी 2 मिनिटामध्ये सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम विजयी भव यशस्वी भव कीर्ती भव सर्वत्र सर्वदा भवतु मंगलम जन्मदिनम असं म्हणून आम्ही सर्व योग साधक महिला पुरुष सर्व शक्तिमान भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांना चांगलं सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर धनसंपदा लाभो आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होत आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. अगदी प्रातसमयी ब्रह्ममुहूर्तावर ही आमची वाढदिवस साजरी करण्याची प्रथा आहे. आता काही लोक घरीही संध्याकाळी आपल्या कुटुंबाच्या समवेत होम हवन यज्ञ करून वगैरे वाढदिवस करतात आणि हा वाढदिवस करण्यासाठीचा संस्कार अगदी योग्य आहे. बघा, हा झाला आता एक पार्ट. आता दुसऱ्या मुद्द्यावरती मला आपल्यासोबत हितगुज करायचं आहे, ते म्हणजे मी किंवा आपणही सगळेजण पाहतोय की आजचे वाढदिवस कसे सुरू आहेत. एक तर सर्वात प्रथम केक आणणे, त्याच्यावरती मेणबत्ती लावणे आणि त्यानंतर एका धारदार चाकूने कापणे, ती मेणबत्ती लावणे, सोबत तिला विझवणे आणि हॅपी बर्थडे टू यू काय कोणाचं नाव असेल वगैरे 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 आणि बस टाळ्या वाजवणे वगैरे इथपर्यंत झालं. मग ते कापलेला केक मग ते वाटून देणे खाणे. आता इथपर्यंत आहे. आता याच्यामध्ये बघा पुढे पुढे बघा, मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये जे आलं ते मी तुमच्यासोबत हितगुज करतो. कदाचित तुम्ही पाहिलं असेल तर आश्चर्य वाटेल. हे कसल्या पद्धतीची संस्कृती आम्ही अवलंबितो आहोत याच्याबद्दल आपल्याला तुम्हाला मला चिंतन करावं लागेल. मग त्याच्या पुढे काय होते बघा, त्याच्या पुढे मग ते आता नवीनच पद्धती सुरू झाल्यात. ज्याचा वाढदिवस आहे त्या खाल्ला यानं दिला, त्याला तोंड भरवलं, याच्या तोंडात भरवलं, त्याच्या तोंडात भरवलं वगैरे आणि उरलेला जे जवळचे मित्रमंडळी वगैरे जे आहेत ना, ते धरायचा केक आणि पूर्ण त्याच्या तोंडाला लावायचं आणि ते भरवून टाकायचं तोंड. आता ही कुठली पद्धत आहे बा? यांना काय मोठा नवीनपणा आहे आणि याच्यामध्ये कुठला सांस्कृतिक वारसा आहे? लक्षात आलं? ही एक पद्धती झाली. दुसरी एक पद्धत मी पाहिलेली सांगतो. आजकाल आता हे घरी केक आणून तो भाग वेगळा. कुठे कुठे जर बाहेर काही लोक मोटरसायकलच्या सीटवर सायकलच्या सीटवर कुठे एखाद्या पार्कमध्ये एखाद्या टेबलवर वगैरे ते केक कापून त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतात. त्या व्यक्तीचं तोंड तर भरवतात, पण पुढचा किस्सा बघा, आश्चर्य वाटेल आपल्याला. पाहिलं नसेल, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर हे जे वाढदिवस साजरे करणारे लोक आहेत ना, ज्याचा वाढदिवस आहे त्याचं तोंड भरवल्याच्या नंतर त्याच्या माग त्यांच्या पायातल्या चपला काढतात आणि चपला मारत मारत त्याच्या माग फिरतात आणि तो पुढे धावतो, हे मागे फिरतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. असा असतो वाढदिवस, असा करायचा वाढदिवस साजरा. आता हे तर निदर्शनास आलेला भाग. त्याच्यानंतरच मग संध्याकाळचे वाढदिवस कसे, त्या पार्टीज कशा, त्या कुठे पार्टी होतात, कशा होतात त्याबद्दल बोलणार नाही मी. या पुढे आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे. असो, पण महत्वाचं म्हणजे आता आणखी एक लहान लहान मुलांचे, काही युवावस्थेमधले आणि म्हाताऱ्या व्यक्तींचे वाढदिवस आजकाल साजरे व्हायला लागले. असं व्हायला पाहिजे, पण कशा पद्धतीने की घरातल्या सर्वांनी एकत्रित व्हायचं, त्यांना ठेवायचं, त्यांना केक कापायचा आणि ते करायचं. ते त्यांनी त्यांच्या ते म्हणतात कधी कधी जर हे राहिले तर आमच्या बापजन्मी आम्ही अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला नाही. म्हणून अशा पद्धतीचे वाढदिवस आणि अशा पद्धतीची ही संस्कृती कशा पद्धतीने आपण कुठल्या युगामध्ये आपण वावरतोय, जरीही या युगामध्ये आपण वावरतो आहे तरी आपली भारतीय वैदिक सनातन परंपरा महान आहे. ज्या आपल्या ऋषीमुनी साधू संतांनी संत महंतांनी ज्या काही नियम अटी शर्ती आपल्या धर्मामध्ये घालून दिलेल्या आहेत ना, त्या धर्माचं पालन करणं तुमचं माझं सगळ्यांचं अगत्याचं कर्तव्य आहे. जर आपण आता हे पालन केलं ना तर येणाऱ्या भावी पिढीला तशा प्रकारचा संस्कार जाईल. जर येणाऱ्या ह्या पिढीला आपण ह्या चांगल्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर त्यांनाही असंच वाटणार पुढे की हे असंच असतं, की लहानपुढे हे असंच असतं. हे केक कापणे, मेणबत्त्या लावणे, त्या विझवणे, हॅपी बर्थडे टू यू म्हणणे वगैरे वगैरे. खूप सारे विषय आहेत, खूप सारे महत्वाचे बोलण्यासारखे विषय आहेत, परंतु वेळेअभावी या संदेशाच्या द्वारे मला एवढंच आपल्या समोर सांगायचं होतं की आपण वाढदिवस अगदी धार्मिक पद्धतीने, सात्विक पद्धतीने, आनंदाने, उत्साहाने प्रातसमयी ब्रह्ममुहूर्तावर साजरे करावेत आणि विनाकारणचे हे जे सध्या चालू आहेत प्रकार, त्या प्रकारामध्येही आपण सहभागी न होता आपल्या सांस्कृतिक पद्धतीचा वारसा आपण त्या ठिकाणी घ्यावा आणि अशा पद्धतीने आपण वाढदिवस साजरे करावेत. आपण
आपल्या कुटुंबाचा गौरव, आपल्या धर्माचा गौरव, आपल्या भारतीय वैदिक सनातन परंपरेचा गौरव आपण वाढवावा, हीच नम्र विनंती मी या संदेशाद्वारे आपल्याला करतो आहोत. पुनश्च नवीन विषयाच्या मध्ये आपण चर्चेसाठी एखाद्या वेळेस येऊया. म्हणून योगा विथ राम व्यवहारे आणि राम व्यवहारे व्लॉग्स हे दोन्हीही यूट्यूब चॅनल सध्या आपल्या सेवेत कार्यरत आहेत. तर चांगल्या चांगल्या गोष्टी, योग संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आपले मित्र, नातेवाईक, त्यानंतर आपले सगळ्या सोयऱ्यांना याची लिंक पाठवा आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम.